आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि विशेषतः पर्यटन विभागाच्या वतीनं आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महापर्यटन महोत्सव, महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव 2025 या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पर्यटन विभागाच्या वतीनं पूर्ण राज्याचा महापर्यटन महोत्सव 2025 हा दिनांक 2 मे ते 4 मे या 3 दिवसाच्या कालावधीत महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। या महापर्यटन महोत्सवाच्या लोगोचं म्हणजे बोधचिन्हाचं अनावरण, लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळातल्या सर्व माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत काल मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर सह्याद्री अतिथीगृहात संपन्न या ठिकाणी झालेला आहे। 2 मेच्या शुभारंभाला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि 4 मेचा समारोप हा उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। या महोत्सवामध्ये वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्रातल्या जनतेला, पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। विशेषतः त्या ठिकाणी भव्य असा लेझर शो पहिल्या दिवशी, जो वेण्णा लेक हा प्रसिद्ध बोटिंगसाठी आहे, त्या ठिकाणी अद्यावत अशा पद्धतीचा लेझर शो पहिल्या दिवशी सुरू होईल, तो शेवटच्या दिवसापर्यंत चालू असेल। एक टेंट सिटी आपण त्या ठिकाणी उभा करत आहोत। जवळपास 100 टेंटची सुविधा, जसं कच्छ रण महोत्सवामध्ये टेंट सिटी या ठिकाणी उभा केली जाते अतिभव्य प्रमाणात, ती छोट्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी टेंट सिटी सुद्धा उभा करत आहोत। साहसी पर्यटक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, साहसी पर्यटनाचे खेळ, वॉटर स्पोर्ट्स, हॉर्स रायडिंग, हेलिकॉप्टर राईड, अशा वेगवेगळे आपण त्या ठिकाणी उपक्रम आयोजित केलेले आहेत। रोज दैनंदिन कुठले कुठले कार्यक्रम असतील त्याची विस्तृत निमंत्रण पत्रिका येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये तयार होऊन ती या ठिकाणी वितरित केली जाईल। आपण एक सेमिनार आयोजित करतो आहे, ज्याच्यामध्ये देशभरातले टूर ट्रॅव्हल गाईड्स, टूर ट्रॅव्हल एजंट्स आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये जे काम करतात अशा लोकांचं एक सेमिनार हे आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत, की जेणेकरून बाहेरच्या राज्यातले पर्यटक किंवा बाहेरच्या देशातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक हे महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या पर्यटन स्थळाकडे जाऊ शकतील, त्याचं विस्तृत प्रेझेंटेशन, सादरीकरण हे त्या सेमिनारमध्ये या ठिकाणी होईल। फोर्ट टुरिझम, गड किल्ल्यांचं पर्यटन, याच्यावर सुद्धा एक वेगळं सादरीकरण हे त्या महापर्यटन महोत्सवामध्ये केलं जाईल, की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं जे महत्त्व आहे ते परदेशी पर्यटकांना, देशातल्या इतर राज्यातल्या पर्यटकांना ते समजून यावं, हा सुद्धा त्याच्या पाठीमागचा आपला या ठिकाणी उद्देश आहे। मुख्य इव्हेंट हा जे तिथं गोल्फ क्लब आहे त्या गोल्फ क्लबच्या ग्राउंडवरती या ठिकाणी होणार आहे आणि आदल्या दिवशी 4 तारखेला समारोपाच्या अगोदर आदल्या दिवशी त्या ठिकाणी जसं कार्निवल गोव्याला एक वेगवेगळ्या वेशभूषेतल्या वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण करणारे कार्निवल मिरवणूक निघते, तशी एक कार्निवल मिरवणूक ही महाबळेश्वरच्या मेन मॉल रोड जो आहे, मार्केट रोड, साबणे रोड, त्या ठिकाणून त्या ठिकाणी निघेल आणि समारोपाच्या दिवशी 1 तास अगोदर या संपूर्ण त्यामध्ये एक फूड फेस्टिवलसुद्धा आपण आयोजित करतोय, की त्या फूड फेस्टिवलमध्ये कोकणातल्या खाद्यपदार्थाची चव, खानदेशातल्या खाद्यपदार्थाची चव, मुंबईतल्या खाद्यपदार्थांची चव, मराठवाड्यातल्या खाद्यपदार्थांची चव, पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरी, सातारा, सांगली, डोंगरी भागातल्या खाद्यपदार्थाची चव, म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातल्या खाद्यपदार्थांची चव ही पर्यटकांना त्यांच्या आवडीनुसार
त्या फूड फेस्टिवलमध्ये खाद्य जत्रेमध्ये चाकता यावी यासाठीचं सुद्धा एक फूड फेस्टिवल या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आणि या सर्व समारंभाची सांगता ही महाराष्ट्राच्या लोककलेतनं वेगवेगळे विशेषतः मराठी कलावंत जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्या कलांचं सादरीकरण म्हणजे उदाहरणार्थ जागर गोंधळ, धनगरी गजी नृत्य, भजनी मंडळ किंवा लावणी नृत्य किंवा भारूड किंवा ढोलबाजा, नाशिक ढोलबाजा असे वेगवेगळे ज्या कला आहेत महाराष्ट्रातल्या त्याचं सादरीकरण महाराष्ट्राची लोकधारा अशा त्या कार्यक्रमामध्ये होईल. आणि त्याच्या अगोदर एक मोठा ड्रोन शो आपण शेवटच्या सांगता समारंभाच्या दिवशी एक मोठा ड्रोन शो मुख्य कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणी या ठिकाणी करणार आहोत. आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे अशा चांगल्या उद्योजकांचा, चांगल्या टूर ट्रॅव्हल गाईड्सचा किंवा स्थानिक जे कलावंत सहभागी झाले होते त्यांचा समारोपाला येणाऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. या पद्धतीचा पहिलाच 3 दिवसाचा मोठा पर्यटन महोत्सव हा माझ्या जिल्ह्यामध्ये होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे. मी आता याच्यानंतर थोड्या वेळाने महामहिम राज्यपाल महोदयांना सुद्धा विनंती करण्यासाठी जाणार आहे की 3 दिवसापैकी कोणत्याही एक दिवशी त्यांच्या सोयीनं त्यांनी या पर्यटन महोत्सवाला भेट द्यावी, पाहणी करावी. याच्यासाठी मी माननीय राज्यपाल महोदयांना सुद्धा विनंती करणार आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्राचं पर्यटन राज्याबाहेर आणि देशाबाहेर सुद्धा जावं या दृष्टीनंचा हा एक प्रयत्न पर्यटन विभागाचा आहे. आणि नक्कीच हा महापर्यटन महोत्सव 2025 निश्चितपणे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करू. धन्यवाद. काय प्रश्न असतील याच्या बाबतीत तर विचारा. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या सरकारवरती नाही ह्याच्या संदर्भातला पहिला विषय संपवा, तो झाला की बाकी घ्या. बाकी जरूर उत्तरं देतो मी. महाबळेश्वर दुसरीकडे एक नवीन महाबळेश्वर सुद्धा तयार करतात, मात्र ठाकरे गटाने त्याला विरोध केला होता. तर या पार्श्वभूमीवरती पुढे काय आहे हे बघा. मूळ एकदा नवीन महाबळेश्वर काय आहे किंवा एक्सटेंडेड महाबळेश्वर काय आहे हे समजून घेतलं तर आपल्याला या ठिकाणी त्याला विरोध करायचा का त्याच्या बाजूने उभं राहायचा हा विषय पुढे येईल. काय आहे नवीन महाबळेश्वर, एक्सटेंडेड महाबळेश्वर? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना अनेक लोकांनी महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कास पठार, या कोयनानगर वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना सांगितलं की महाबळेश्वर, पाचगणी आणि तापोळा ही महाबळेश्वर परिसरातली 10-15 किलोमीटरची ठिकाणं इतकी ओव्हर कंजेस्टेड झालेली आहेत की तिथं आता लोकांना म्हणजे पर्यटकांना प्रचंड गर्दीला, वाहतूक कोंडीला, म्हणजे राहण्याच्या सुविधांना थोड्याशा समस्याला सामोरं जावं लागते. तर एवढ्यापुरतं कंजेस्टेड न राहता निसर्ग हा आजूबाजूला सुद्धा 5-50 किलोमीटर चौफेर तसाच आहे. तर ज्या ज्या ठिकाणी लोकांची संमती असेल त्या त्या ठिकाणी महाबळेश्वर विस्तारित करा. आणि म्हणूनसाठी DPR तयार करायचं काम सुरू आहे. DPR हा MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ते करते. आणि मला सांगितलं पाहिजे आपल्याला 200-250 पेक्षा जास्त गावांनी स्वतःहून MSRDC कडे संपर्क साधला की आमच्या गावाचा नवीन महाबळेश्वरमध्ये समावेश करा. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणताय की काही लोक विरोध करतायत तो 200-250 गावातल्या लोकांनी समोर येऊन सांगितलं की आमचा समावेश त्याच्यात करा. आता ते DPR करायचं काम अंतिम स्टेजला आहे. त्याच्यावर सजेशन्स, ऑब्जेक्शन्स सर्वसामान्य नागरिकांच्या जनतेच्या आपण मागवलेले आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर याच्यावर MSRDC योग्य तो निर्णय घेईल. महाबळेश्वर ऑलरेडी टुरिझम स्पॉट म्हणून डेव्हलप आहे. एप्रिल-मे मध्ये तिथे एवढं मोठे रश राहणार आहे तरी सुद्धा त्याच ठिकाणी फेस्टिवल ठेवणं यापेक्षा नवीन एखादा फेस्टिवल पॉईंट डेव्हलप करता आला असतं शकत नव्हतं. तुम्ही सुचवा, पुढच्या वर्षी करू तिथं. कारण की अर्थात साहजिकच आहे ना एवढं. नाही कसं आहे शेवटी पर्यटन स्थळीच करणं गरजेचं आहे. पर्यटन महोत्सव करायचा बॅरन लँडवर एखाद्या मोकळ्या की जिथं काहीच नाही, आर्टिफिशियल सगळं आणून उभं करायचं. त्याच्यापेक्षा तुम्ही महाबळेश्वर अनेक वेळा पाहिलं असेल, प्रतापगड पाहिला असेल, तापोळा पाहिला असेल, पारसी पॉईंट पाहिला असेल, टेबल लँड पाहिला असेल, महाबळेश्वरच्या पुरातन इमारती बघितल्या असतील, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी बघितली असेल, महाबळेश्वरचं कॉर्न पॅटीस, कॉर्न बाकी सगळं बघितलं असेल, महाबळेश्वरचं सातारी आमचं साधं पिठलं भाकरीचं जेवण बघितलं असेल.
ह्या सगळ्या गोष्टी उचलून महाबळेश्वरमधनं एखाद्या थर्ड ठिकाणी न्यायच्या आणि तिथं करण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की आपण ज्या ठिकाणी हे नॅचरली अवेलेबल आहे, नैसर्गिक अवेलेबल आहे, निसर्गाच्या सानिध्यात लोकांना जाऊ द्या. आम्ही म्युझिकल योगाचं एक सेशन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आपल्याला माहिती असेल तर विल्सन पॉईंट नावाचा हायेस्ट पॉईंट महाबळेश्वरमध्ये, याला सनराईज पॉईंट म्हणलं जातं, तिथनं सूर्योदय दिसतो. त्या सनराईज पॉईंटला आम्ही एक योगा सेशन ठेवणार आहे, म्युझिकल योगा. वेगवेगळ्या दिवशी कधी बासरीच्या संगीताबरोबर, कधी तबल्याच्या किंवा संतूरच्या संगीताबरोबर, म्हणजे खूप चांगले इव्हेंट्स आपण त्या ठिकाणी ठेवतोय. माझी सगळ्याच मुंबईमधल्या माध्यम प्रतिनिधींना विनंती राहील की आम्ही निमंत्रण आमच्या पर्यटन विभागामार्फत आणि माझ्या मंत्री कार्यालयामार्फत आम्ही देऊच आपल्याला, पण आपण देखील जरूर तिथं यावं आणि कसं काय नियोजन केलंय ते सांगावं. समजा आमच्याकडनं काही नियोजनात त्रुटी राहिल्या असतील तर त्या देखील हक्कानं आम्हाला सांगा, पुढच्या वेळी जरूर त्या दुरुस्त करू. प्रतापगडाच्या पायथ्याशी काही विशेष कार्यक्रम होणार आहे? प्रतापगडाच्या पायथ्याशी नाही, तो संपूर्ण परिसरामध्ये आता फोर्ट टुरिझममध्ये प्रतापगड आहेच आपलं, त्यामुळं आई भवानी मातेचं दर्शन प्रतापगडावरती किंवा प्रतापगडच्या पायथ्याशी जिथं आपण शिवप्रताप दिन साजरा करतो, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, जो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना कटकारस्थान करून मारायला आला होता, ते ठिकाण आहे. पण तिथं अजून एक विविंग गॅलरीचं काम आमच्यात चालू आहे, ते काम अजून पूर्ण झालेलं नाही. अशी वेगवेगळी क्षेत्र महाबळेश्वर आहे जिथं 5 नद्यांचं उगमस्थान आहे. ते क्षेत्र महाबळेश्वर पुरातन मंदिर आहे. राजमाता आऊसाहेब जिजाऊ महासाहेबांची जिथं सुवर्ण तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ते ठिकाण पंचगंगेच्या उगमस्थानाच्या क्षेत्र महाबळेश्वरमध्ये आहे. ते लोकांना माहीत नाही बऱ्याचशा, ते लोकांना पाहता येईल अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपण लोकांना त्या ठिकाणी दाखवणार आहोत. एक हिंदी पहला मराठी खत्म करेंगे, नहीं अभी इसके बारे में पहला खत्म करेंगे. हो गया तुम्हारा टूरिज्म के बारे में. रेगुलर विजिटर्स के अलावा जो बाहर के स्टेट्स हैं उनके साथ क्या दूसरी गवर्नमेंट के साथ कुछ सिनर्जी सिस्टम हम लोग ने कैसे यस हम लोग ने इसके बारे में हमारे टूरिज्म डायरेक्टर जो है महाराष्ट्र गवर्नमेंट के और EMD MTDC जो है उनसे कहा है कि हर राज्य के टूरिज्म डायरेक्टर को या टूरिज्म सेक्रेटरी को या उनका जो टूरिज्म डेवलपमेंट कॉरपोरेशन रहेगा उनको ऑफिशियल इनविटेशन हमारी गवर्नमेंट की तरफ से हम लोग उनको देंगे. मैं भी जो नज़दीकी स्टेट्स है उनकी टूरिज्म मिनिस्टर के साथ पर्सनली बात करूंगा और उनको भी इनवाइट करने का हमने जो सेमिनार हम लोग रख रहे हैं टूर ट्रैवल गाइड्स का, उसमें बाहर के राज्यों को भी टूर ट्रैवल गाइड्स या हॉस्पिटैलिटी एजेंसी के लोग आ जाए, ऐसा हमारा प्रयास है. कितना क्राउड एक्सपेक्टेड कर रहे हैं इस पूरे अभी तो ऐसा कुछ प्लान नहीं किया है, लेकिन हो सकता है करीबन 50,000 से ज़्यादा क्राउड आ जाए. तीन दिन में कल गेले बावनकुळे साहेब. वक्फ विधेयक संदर्भात एक आपली भूमिका जाणून घ्यायची होती शिवसेनेची, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठाकरे गटाला डिवचलेलं होतं ट्विट करत की आज एकंदरीत विधेयक महायुतीची भूमिका ही जी केंद्र सरकारमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे, तीच भूमिका महाराष्ट्रातल्या शिवसेनेची आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. सर, संजय राऊतांची आता प्रतिक्रिया आलेली आहे. ते म्हणतात की हिंदुत्वाचा आणि वक्फ बोर्डाचा काही संबंध नाहीये एकंदरीत, त्यामुळे ठाकरे गट कुठेतरी आता वक्फ विधेयक संदर्भात विरोधाची भूमिका. मग त्यांनी सांगावं ना काय संबंध आहे तो. संबंध नाही ज्यावेळी संजय राऊत म्हणतात त्यावेळी हिंदुत्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवलं आपल्याला ते जरा पाठीमागं वळून बघा म्हणावं. आठवतंय का तुम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हिंदुत्व काय होतं, काय शिकवणीतनं आपण पुढे आलो, ह्याची जरा मला पाठीमागं जाऊन स्मरण करा, पण त्यांच्या लक्षात येईल. पक्षाची खाज मिटवण्यासाठी खरं तर हा गोंधळ निर्माण केला जातो असं देखील राऊत म्हणतात. किती खालच्या थराची भाषा वापरतात राऊत. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादकीयमध्ये लिखाण करणाऱ्या व्यक्तीने अगदी अभिमानानं ते सांगतात मी 4 टर्म खासदार आहे. भले ते आमच्या मतावरच झाले होते, आता होऊ शकत नाहीत परत, तेवढं होण्या एवढे खासदार पण त्यांच्या पक्षाकडे नाहीत. पण अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि ते स्वतःचीच किंमत कमी करून घेत आहेत. त्यामुळे हे बघा, आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे केंद्रातलं सरकार आहे ते सर्व महायुतीमधल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन अशा पद्धतीची महत्त्वाची विधेयकं आणतं. त्यामुळे या सगळ्यांच्या बाबतीत घटक पक्षाच्या सर्व नेत्यांच्या बरोबर चर्चा करूनच
ही विधेयक आलेलं आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय करणारं ही विधेयक नाही. उलट या विधेयकाच्या माध्यमातून काही अधिकच्या चांगल्या सुधारणा या वक्फच्या बाबतीत ज्या तक्रारी होत्या, वक्फच्या बाबतीत जे काही पूर्वी अनियमितता झाल्या होत्या, त्याला या ठिकाणी कुठेतरी सुधारणा करण्याच्या अनुषंगानं आणलेलं ही विधेयक आहे. ओके. शिंदे साहेबांकडे आता फायनान्सच्या संदर्भातील सगळे निर्णयाचे फायदे जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले. यापूर्वी फक्त अजित पवारांकडे होते, ते आता शिंदे साहेबांकडे सुद्धा दिले गेलेले आहेत. शिंदे साहेबांचा गेल्या काही दिवसात थोडीशी रुसवा फुगवा होता किंवा कुठेतरी तुमच्या समर्थक आमदारांचं मत होतं किंवा फायनान्स मिनिस्टर अजित पवारांच्या संदर्भात आपलं कुठेतरी प्रश्न होता. याला कुठेतरी थांबवण्याचा त्या स्वरूपाचा निर्णय नाही, मला सांगा, कोण बोलला आमच्यातलं कधी? एकतरी मंत्री बोलला का की आम्ही नाराज आहे, शिंदेसाहेब नाराज आहेत? प्रत्येक मिटिंगला माननीय शिंदेसाहेब हजर आहेत. आज फडणवीस साहेबांनी काय निर्णय घेतला आहे? जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा घेतला होता. काय घेतला होता? साहेब मुख्यमंत्री झाले शिंदेसाहेब, आणि त्यांनी सांगितलं, तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब. शिंदे साहेबांनी काय सांगितलं? प्रत्येक विभागाची माझ्याकडे येणारी फाईल फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्याकडे येऊ द्यात. हा पहिल्या दिवशी निर्णय घेतला. भले आत्ता तो निर्णय 4 महिन्यानं झाला. फडणवीस साहेबांनी तोच निर्णय घेतला जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या घेतला होता. त्यामुळं काही वेगळं आहे असं नाही. आणि विशेषतः फडणवीस साहेबांचे शिंदे साहेबांचे संबंध हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदापेक्षा मित्र दोघंजण, आणि एकत्र त्यांनी बरेच दिवस काम केलेलं आहे. म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांची कामाची पद्धत फडणवीस साहेबांना माहिती आहे, आणि फडणवीस साहेबांची कामाची पद्धत आदरणीय शिंदे साहेबांना माहिती आहे. त्यामुळे ह्या दोघांच्यामध्ये बिलकुल मतभेद नाहीत. ह्या दोघांच्यामध्ये कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना चर्चा होत असते, आणि चर्चा करूनच ते दोघंजण निर्णय घेतात, आणि अजितदादा सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.